रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
रूपते पहावे विठेवरी रूपते पहावे विठेवरी खरे आता बाबा सोयीनाथ स्वार्थ खरे आता बाबा सोयीनाथ स्वार्थ अनंताचा अर्थ साध्य करता अनंताचा अर्थ साध्य करता जीवने आहे आनंदाचा कंद आहे आनंदाचा कंद तुकारामाचे संते नाम घोषी तुकारामाचे संते नाम घोषी खरे आता बाबा सोयीनाथ स्वार्थ खरे आता बाबा सोयीनाथ बहुता जन्मांती जन्मलासी नरा बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी करता सांडी आता गुढी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे रूप ते पहावे विटेवरी करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता विटेवरी आहे आनंदाचा कंद विटेवरी आहे आनंदाचा कंद तुकानाचे छंदे नाम घोषे करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी करता महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय घातं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
मारुती नंदन येऊक वंदन मारुती नंदन सुरारी तुका विनती मुका वासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तो सोयरा करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडे परता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणाकरिता घेतलेला अभंग कोणाचा आहे असं म्हणाल तर नुसत्या महाराष्ट्राला किंवा भारत देशालाच नाही तर जगभरातील मानव जातीच्या कल्याणाचा उपदेश करणारे ज्यांनी जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली ज्यांनी गाथा रूपी पंचम वेद तुमच्या माझ्या सारख्या जडमूड मानव जातीच्या हातात देऊन ज्यांनी त्या काळच्या पंडितांच्या डोळ्यात झणझणीत असा अंजन घालून तुमच्या माझ्या सारख्याच्या डोक्यात सद्विचारांची पेरणी केली ते जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत आणि छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अतिशय सोपा साध्या सरळ शब्दांची रचना असणारा संसाराचे क्षणिकत्व आणि माणसाने या मानव जन्मात आल्यानंतर काय करावं आणि काय नाही करावं हे समजून सांगणारा 5 चरणाचा गोड अभंग विठ्ठल भक्ती जीवनाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाची वाटचाल करणाऱ्या सर्व भाविकांच्या सहवासात श्री क्षेत्र तुमच्या या पावन आणि पवित्र अनवा नगरीमध्ये अनवा पाडा या पावन आणि पवित्र नगरीमध्ये समापन्न होत असणाऱ्या या देव दुर्लभ सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प सर्वांच्या सहकार्यातून माझ्या वाट्याला आलं. कीर्तन सेवेला साथ संगत करणारी गुणवान मंडळी गायनाचार्य गवाड सर, दत्त महाराज, अमोल महाराज यांच्या आवाजाला हिमालयाची उंची आणि कोकिळेच्या आवाजाचा गोडवा आहे. अजून ज्यांच्या मृदंग वादनापुढे डीजे देखील फिका पडेल असे मृदंगाचार्य करण महाराज. अजून माझ्यासारख्या बेसूर कीर्तनकाराला थोडा स्वर देणारे आपले पेटी मास्तर, कीर्तनाला उपस्थित असणारे संदीप महाराजांचं नाव भगवान महाराज, गावातील भजनी मंडळी असतील, चोपदार, विनेकरी आणि विशेष म्हणजे माझ्या कीर्तनाला आवर्जून हजर असणारे ज्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही श्रीराम कथा श्रवण करत आहात असे मला गुरुस्थानी असणारे अजबराव महाराज सुद्धा माझ्या कीर्तनाला हजर आहे. म्हणजे भाग्य आहे त्यांनी माझं. आणि अजून दुधात साखर म्हणजे माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे सेम टू सेम काशीगिरी बाबांसारखे दिसणारे
गणेश महाराज सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. आणि या सगळ्या मंडळींमध्ये सर्वात महत्वाचं जर कोणी असेल बरं का महाराज, तर ते म्हणजे तुम्ही. कारण तुम्ही ऐकणार आहे ना, म्हणून आमच्या सारख्याला थोडीफार कवतनी किंमत आहे. जर तुम्ही ऐकणारेच नसले आणि तिथं 10 लाखाची साऊंड सिस्टीम आहे, गोड गाणारे गायक आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध ज्यांचं नाव आहे असे मृदंगाचार्य, विद्वान असा कीर्तनकार आहे, हे सगळे तिथं, पण तिथं कोण नाही बाबा. तिथं ऐकणारेच नाही, तिथं श्रोतेच नाही. तर या सगळ्यांच्या कलेवर, यांच्या गुणावर, यांच्या विद्वत्तेवर पाणी फिरतं. म्हणून ज्याप्रमाणे गायक, वादक, कीर्तनकार, माईक सिस्टीम महत्वाची असते, अगदी त्याप्रमाणे ऐकणारे श्रोते सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून ही समस्त सभा साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, या सगळ्यांची विनवणी श्री संतांची माथा चरणा. लक्ष देऊन ऐका बर का. या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात की बाबा रे, या भूतलावर करोडो मानवजात जन्माला येते आणि करोडोनं मरते. आपल्याला हा जो मानव जन्म मिळालाय हा काही पहिला जन्म नाहीये, तर या मानव जन्म अगोदर आपले अगणित जन्म झालेले. मग त्यामध्ये कुत्रे मांजरेचे, किडे मुंग्याचे, जंगली जनावरांचे, पशु पक्ष्यांचे असे अगणित जन्म आपल्याला घ्यावे लागले. मग कुठे त्या सगळ्यांच्या शेवटी हा मानव जन्म आपल्या हाती आला. म्हणून तुकोबरा पहिल्या चरणात आपल्याला सांगतात, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, अनेक जन्माचा शेवट झाला. मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला. मग या मानव जन्मात आल्यानंतर तुकोबरायांनी आपल्याला एक काम करायला सांगितलं. कोणतं काम करायला सांगितलं? देव तो सोयरा करी आता. देवाला तुमचं कोण बनवा? सोयरा बनवा, सोयरा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, करी आता बापा स्वहिताचा सार्थ. बाबा रे, संसाराचे गाढवासारखे ओझे वाहण्यात ना काही अर्थ नाही. म्हणून तू स्वतःच्या हिताचं काहीतरी स्वार्थ पान, संसारात डोकं घालू नको. तिसऱ्या चरणात पुढे तुकोबराय म्हणतात, संधी आता पुढी कल्पनेची वाट. हा संसार काट्याकुपटीने भरलेला आहे. संसाराचा रस्ता वाकडे तिकडे वळण्याचा आहे. म्हणून तुम्ही नीट मार्गाला लागा. मग आता नीट मार्ग कोणता आहे? तुकोबराय आपल्याला नीट मार्ग सांगतात. मार्ग आहे नीट पंढरीचा. भगवंताचं पंढरपूरला स्वरूप पाहिल्यानंतरच आपल्याला परिपूर्ण सुख मिळतं. म्हणून तुकोबरायांनी आपल्याला पंढरपूरला जायचं सांगितलं. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी. त्या चंद्रभागा नदीच्या काठावर फक्त आनंदच नाही, तर आनंदाची खान आहे खान. विटेवरी आहे आनंदाचा कंद, दुकानाचे चंदे नाम घोषे. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला कार्यक्रमाबद्दल थोडासा परिचय द्यायचा तो म्हणजे असा. आता ही कीर्तन सेवा केम निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना माहिती, पण तरी कीर्तनकाराचं वक्त्याचं सांगणं एक आद्य कर्तव्य असतं. म्हणून तुमच्या या पावन आणि पवित्र अन्वानगरीमध्ये समापन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीराम कथा
आणि या देव दुर्लभ सोहळ्यातलं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प सर्वांच्या सहकार्यातून माझ्या वाट्याला आलं. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे सौभाग्यवती शोभाबाई नारायण बुराडे. आणि तुम्ही जर तुमच्या सप्ताहाची पत्रिका जर लक्ष देऊन बघितली ना तर तुमच्या असं लक्षात येईल की या सप्ताहातले सगळेच कीर्तनकार मी सोडून तुमच्या सप्ताहातले सगळे कीर्तनकार माझ्यापेक्षा वयानं मोठे, माझ्यापेक्षा ज्ञानानं मोठे आणि अनुभवाने देखील कसे महिला मंडळी मोठे. म्हणून अशा मोठ्या मोठ्या कीर्तनकारांच्या पंक्तीत, कीर्तनाच्या पंक्तीत बर का, जेवणाच्या पंक्तीत नाही, कीर्तनाच्या पंक्तीत बसण्याची संधी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मला मिळाली. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि मी अगोदर पण सांगितलेलं आहे की एका मुलीला मोठ्या सप्ताहामध्ये कीर्तन सेवा करण्याची संधी देण्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं, कंजूस मनाचे काम नाहीये. आणि मी काही तशी खूप मोठी कीर्तनकार नाही, खूप मोठी ज्ञानी नाही, विद्वान नाही, पंडित नाही. मी तर आपली पायीची वाहन पायी वारी, पायीची वाहन पायीची वाहन पायी बरी. आणि आता तुमच्या सप्ताहामध्ये विशेष धन्यवाद जर कोणाचे मानायचे असेल, लक्ष देऊन ऐका बरं का, या सप्ताहामध्ये विशेष धन्यवाद जर कोणाचे मानायचे असेल तर ते म्हणजे या महिला मंडळीची. बघा, कामधंद्याचे दिवस चालू आहे, कापसाचे दिवस चालू आहे, दिवसभर कापूस वेचून शेतात काम करून तरी महिलांची एवढी उपस्थिती आहे. पुरुष मंडळी ऊसतोडीला गेले का रात्रीची ड्युटी एखादी हरभरा भरणं चालू आहे का? अहो पण तरी बघा ना, पूर्ण मंडप महिलांनी गच्च भरलेला आहे. याला म्हणतात 50%, 50% नाही तर 70% आरक्षण आहे आपल्याला. महिलांचे विशेष आभार आहे. आणि विशेष सांगायचं झालं म्हणजे आम्ही जेव्हा आलो गावात पंक्तीला एवढी पुरुष मंडळी दिसली. आता सप्ताहामध्ये खाणाऱ्याचं कर्तव्य आहे की गड्या मी धर्ममंडपात अन्नदान केलं, धर्ममंडपाचं खाल्लं, भगवंताच्या नामाचं मी खाल्लं, म्हणून माझं एक कर्तव्य आहे की निदान 2 तास तरी मी कीर्तनात बसलो पाहिजे. 2 तासही नाही, 1 तास तरी कथेत कीर्तनात हरिपाठात बसलो पाहिजे. पण होता असं, किती लाजिरवाणी गोष्ट आहे बरं. पंक्तीला हजारोना संख्या आहे, पंक्तीमध्ये बसायला जागा नाही आणि कीर्तनात असं. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. पण सांगायचा मुद्दा झाला म्हणजे महिला मंडळींची संख्या खूप जास्त आहे. पुरुष मंडळींनी आपलं आरक्षण दाखवा थोडंफार. असं विठ्ठल विठ्ठल आणि कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर सगळ्या श्रोत्यांना मी त्यांचं काम सांगू इच्छिते. आता श्रोत्यांचं काम काय आहे? काय झालं? विनोदाचा भाग सोडून द्या, इकडं लक्ष द्या. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सगळ्या श्रोत्यांना मी त्यांचं काम सांगू इच्छिते. श्रोत्यांचं काम काय आहे की कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनकाराच्या तोंडाकडं नुसतं टकामाका बघणं, हे श्रोत्यांचं काम आहे का? पुरुष मंडळी
श्रोत्यांचं काम काय तर जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताच्या नामाचं नामचिंतन करायचं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. लक्ष देऊन ऐका. आजकालची परिस्थिती अशी मायबाप हो, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घरातील टीव्ही ऑन करा. ते डिश टीव्ही वरील 200 चॅनल्स पैकी 195 चॅनल्स विकार आणि वासना वाढवणारे. तुमचा मोबाईल ऑन करा. त्या मोबाईल मधील 50 ॲप्स पैकी 45 ॲप्स आपल्याला विनाशाकडे घेऊन जाणार आहेत. तुमचे जर 100 मित्र असतील पुरुष मंडळी तर त्या 100 मित्रांपैकी जास्तीत जास्त 95 मित्र कोणी तुम्हाला दारू प्यायला शिकवतील, कोणी जुगार खेळायला शिकवतील, कोणी गुटखा खायला शिकवतील. फक्त 5 मित्र तुमच्या कामाचे असतात. तुम्ही जर मित्राच्या लग्नाला गेले तर तिथं एक गोड घेऊन तर बघ असे म्हणणारच तुम्हाला जास्त भेटतील. पण ऐका, तुमच्या या मानव जन्माचं फक्त आणि फक्त चांगलंच व्हावं, फक्त आणि फक्त भलंच व्हावं हा मार्ग दाखवणारी एकमेव जागा म्हणजे हा धर्ममंडप आहे. हीच एक अशी जागा आहे की जिथं आल्यानंतर माणूस 2 तासापुरतं होत नाही. संसाराचा शिनभाग विसरून आत्मिक शांती आणि आत्मिक समाधानाची प्राप्ती करतो. होय अंग हरे रूप होय अंग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तनात आल्यानंतर माणसाला नुसती आत्मिक शांतीच प्राप्त होत नाही, आत्मिक समाधानच प्राप्त होत नाही. होय अंग हरी रूप. नुसतं शांती नाव ठेवल्यानं शांती मिळत नाही आणि समाधान नाव ठेवल्यानं पुरुष मंडळी समाधान मिळत नाही. ती आत्मिक शांती आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी या सत्संगतीतच यावं लागतं. या नारदाच्या गादीवरून जो उपदेश केला जातो तो उपदेश कोण्या आयऱ्या गेऱ्याचा उपदेश असतो का? नाही, तर भगवंताने आणि संतांनी सांगितलेल्या विचारांचाच उपदेश या ठिकाणाहून केला जातो. संतांनी जे अभंग लिहिले, संतांनी जो उपदेश केला तो कशासाठी केला? बुडतय जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. आपले अधपतन होऊ नये, अनमोल अशा या नरदेहाची किंमत आपल्याला कळावी, याचं काम संतांचे विचार करतात. म्हणून
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अहो आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्या तुकोबारायांचा अभंग मी घेतलाय ना, ते तुकोबाराय काही नुसते नावाचे महाराज नव्हते. तुकोबाराय काही आपल्यासारखे नव्हते. वर टिळा आणि पोटात ते तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणणार. अहो विचार करा, ज्या तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं, तुकाराम तुकाराम नाम घेता नाम घेता नाम घेता कापेयम. ज्या तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी कोण घाबरत होता? यम. नाम घेता कापेयम. ज्या यमराजाला सारं जग घाबरत, तो यमराज तुकोबारायांना घाबरतो. विचार करा, तुकोबारायांची भक्ती किती उच्च कोटीची होती. ज्या तुकोबारायांनी लिहिलेली अभंग गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावर लायासारखी तरंगली. ज्या तुकोबारायांना वैकुंठात सदेह घेऊन जाण्यासाठी देवाने विमान पाठवावं, ते तुकोबाराय. अहो तुकोबाराय काही आमच्यासारखे, तुकोबाराय काही आमच्यासारखे दुसऱ्याचे अभंग पाठ करून गाथा लिहित नव्हते. तुकोबाराय तर म्हणायचे, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा. हे तुकोबारायांची कीर्ती. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत बरं, कारण आपला जन्म भारतासारख्या महान राष्ट्रात झाला. शास्त्र सांगते की दुर्लभम भारते जन्म. जगाच्या पाठीवर आपला भारत देशच हा एकमेव असा देश आहे की या भारत देशाला फक्त जमिनीचा तुकडा समजले जात नाही, तर भारत देशाला आपण आई म्हणून संबोधतो, माता म्हणून संबोधतो. आपण म्हणतो ना भारत माता. मला सांगा पुरुष मंडळी, अमेरिकेचे लोक असे म्हणतात का बरं, अमेरिका इज माय मदर, अमेरिका माझी आई आहे, असं अमेरिकेचे लोक म्हणत नाही. पाकिस्तानचे लोक असे म्हणतात का, पाकिस्तान मेरी अम्मी है, म्हणतात का? नाही म्हणत. ती संस्काराची परंपरा फक्त या भारतीय रक्तातच आहे. आणि त्यातल्या त्यात दुधात साखर म्हणजे आपला जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला. कारण जेवढे संत महंत ऋषी मुनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, तेवढे भारताच्या इतर राज्यात कुठेच नाही आले. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्याच, धन्य भूमी पुण्याच, धन्य भूमी पुण्याच.
बांधिले. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. किंवा धन्यभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास. धन्यभूमी पुण्य देश, जिथं भगवंताचे भक्त जन्म घेतात, त्या भक्तांच्या भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि कर्मयोगाने तिथल्या मातीचा कण आणि कण हा पवित्र बनतो. नवे नवे तो देशच पवित्र बनतो. बोलण्याकडे लक्ष द्या. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखे राज्य नाही, आळंदी पंढरपुरासारखे तीर्थक्षेत्र नाही, गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, भगवान पांडुरंगासारखा देव नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिला मांडवीसारखी जाऊ नाही, रावणासारखा शत्रू नाही, सुग्रीवासारखा मित्र नाही, कोल्हा इतकं कोणी लबाड नाही, कावळ्या इतकं कोणी धूर्त नाही, काजळा इतकं काहीच काळं नाही, लोणे इतकं काहीच मऊ नाही. आणि शेवटचं सांगते, माणसाच्या देहासारखा दुसरा कुठलाच देह नाही. संत म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आपल्याला हा जो मानव जन्म मिळाला, हा काही पहिला जन्म नाहीये, तर या मानव जन्मा अगोदर आपले अगणित जन्म झालेले. एक एक योनी कोटी कोटी तेरा, एक एक योनी कोटी कोटी तेरा, मग लागे वारा मानवाचा. अनेक जन्माचा शेवट झाला, मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला. मग हा जन्माचा प्रवास काही सहज झाला असेल का बरं महिला मंडळी?
अगणित जन्माचा प्रवास काही सोपा असेल का? तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावून सांगते, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. समजा भुकेने व्याकुळ झालेलं एखादं कुत्र, एखाद्या कुत्रानं 8-10 दिवसापासून काही खाल्लं नाही, असं भुकेने व्याकुळ झालेलं एखादं कुत्र आपल्या घरात शिरलं. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि त्या कुत्र्यानं भाकरीच्या टोपलीतून एखादी भाकर उचलली. आपण काय करू बरं? आपण धावत जाऊन अगोदर तुपाची बरणी घेऊन येऊ आणि त्या कुत्र्याला म्हणू, मोठी दादा तूप लावून खाता का? नामदेव महाराजांसारखंच करू ना आपण. झोपल्या का काय? बोला ना काहीतरी. कीर्तन मराठीत चालू आहे बरं का, इंग्रजीत नाही चालू. काय करू आपण? नामदेव महाराजांसारखं तुपाची बरणी घेऊन पळू ना ते कुत्र्या माग. नाही, आपण धावत जाऊन अगोदर एखादं दांडकं घेऊन येऊ आणि दोन्ही हातानं त्या कुत्र्याच्या कंबरड्यात टाकू. महाराजांनी कसा दणका दिला तसा दणका आपण त्या कुत्र्याच्या कंबरड्यात देऊ. परत ते कुत्र उपाशी मरण. आता असा दणका दिल्यावर ते कुत्र राहीन का? ते कुत्र उपाशी मरण, पण आपल्या घराचं तोंड देखील पाहणार नाही. अशी त्या कुत्र्यासारखी महिला मंडळी. कोणत्या कुत्र्यासारखी? ज्या कुत्र्याच्या कंबरड्यात आपण एवढा जोरदार दणका दिला, त्या कुत्र्यासारखी हाड हाड आपली नित्य भावे भजे नित्य भावे नित्य भावे भजे नित्य भावे. किती वेळा मला नित्य भावे भजिता, 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 भावे भजिता, भावे भजिता. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. त्या कुत्र्यासारखी हाड हाड आपली प्रत्येक युनिट झालेली असते. आणि अशा किती जन्माचा प्रवास करावा लागतो? 84 लाख जन्माचा प्रवास या जीवाला करावा लागतो. मग कुठे या सगळ्यांच्या शेवटी हा मानव देह आपल्या हाती येतो. दुरोनी आलो मी गा बजाले दारू. जोरदार टाळ्या वाजव. दुरून आलो मी गा, दुरून आलो
म्हणजे किती दुरून आलो. कोणता डावळा रुमाल मावशी? आजीचा कोणता पांढरा रुमाल हरवला त्यांना देऊन द्या. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 दुरून आलो मी गा. नेमकं किती दुरून आलो? 100, 200, 1000 किती दुरून आलो? किलोमीटरचा प्रवास करून आलो का महिला मंडळी? नाही. 84 लाख योनीचं दुःख आपण भोगलं, मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला. पण मिळाला कशासाठी हेच माणसाला कळत नाही. आता तुम्ही सर्वांनी माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले, म्हणून म्हणते की संसारामध्ये आज ज्या व्यक्तीमध्ये, ज्या वस्तूमध्ये आपल्याला सुख दिसतं, उद्या तीच व्यक्ती आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. आता ते कसं तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगते. समजा एखाद्या माता माऊलीच्या तरुण मुलाचं लग्न होणार, म्हणून सासूबाई एवढी खुश असती, एवढी खुश असती. घरात गोरी गोमटी सुनबाई येणार, आता मला सगळंच्या सगळं जागच्या जागी खायला मिळणार. सुनबाई मला गोड गोड शिरा करून देणार, तिखट तिखट उपमा करून देणार, म्हणून सासूबाई एवढी खुश असती. साऱ्या गावभर सांगत फिरती सासूबाई, काय आमच्या बाळूचं जमलं. महिला मंडळी, आमच्या बाळूचं जमलं. आणि मग एकदा का लग्न करून गोरी गोमटी सुनबाई घरात आली, 4 दिवसातच सुनबाई काय म्हणती, तुम्हाला चांगला अनुभव दिसतो. काय म्हणते सुनबाई नवऱ्याला, एवढाच जर या म्हातारीचा पुळका होता तर माझ्याशी लग्न केलंच कशाला. या घरात एक तर मी राहीन, नाही तर ती म्हातारी राहीन. आणि मग म्हातारी डोक्याला हात लावून शेजारीन बाईच्या घरी जाऊन सांगते, बाई माझ्या बाळूचं काही वय नव्हतं लग्नाचं, मग बाळू बिना लग्नाचं राहिला असता तर चालला असता, जमलं नसतं तर बरं झालं असतं. आता मला सांगा, सासूबाईला ज्या सुनबाईमध्ये अगोदर सुख दिसत होतं, सुनबाई आल्यावर मला आराम भेटल असं वाटत होतं, ती सुनबाई सासूबाईच्या दुःखाला काय ठरली, कारणीभूत ठरली. हा संसार आहे. माऊली ज्ञानोबरायांनी उगच नाही म्हटलं आपल्या हरिपाठामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार. फलकट तो संसार येथे सार भगवंत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. लटिका म्हणजे खोटा. माऊली म्हणतात की हा संसार सारा खोट्याचा बाजार आहे. या संसार नगरी हजार भरला बाई, या संसार नगरी हजार भरला बाई, संसार नगरी हजार भरला बाई, या संसार नगरी हजार भरला बाई. हे सुख नाही त्यात सुख नाही, सुख नाही त्यात सुख नाही, सुख नाही त्यात सुख नाही, सुख नाही त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार
संसार सारा खोट्याचा बाजार आहे. आयुष्यभर माणूस संसाराची सेवा करतो, बायका पोरांची सेवा करतो आणि मग शेवटी जे वयाचा अंतकाळ जवळ येतो, ज्या बायकोला यानं आयुष्यभर माझी बायको माझी बायको माझी बायको केलं, ती बायको शेवटी काय म्हणते? बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया. बाईल म्हणजे कोण? आपल्या शेतातलं बैल नाही. बाईल म्हणजे बायको आणि खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खर, बायको म्हणते कधी हा गाढव मरण तर मरो. सर्वजण याची मरण्याची वाट पाहतात आणि मग हा झोपेतून जागा होतो. केलेल्या चुकीच्या कर्माचा पश्चाताप होतो. घ्या रे, मी काय केले? ज्या बायका पोरांसाठी मी अख्खं जीवन खर्ची घातलं, आज त्यांनाच माझी किंमत नाही. आज तेच माझ्या मरण्याची वाट पाहत आहे. आणि मग हा याच्या समस्या घेऊन तुकोबरायांकडे जातो. तुकोबरायांना म्हणतो, तुकोबराया आता माझा उद्धार होईल का? मी सारं आयुष्य संसाराची सेवा करण्यात घालवलं, आता शेवटी मी भगवंताचा लाडका होईल का? तेव्हा तुकोबराय त्याला उपदेश करतात की अरे वेड्या, 84 लाख योनीचं दुःख भोगलं, मग कुठे हा मानव जन्म तुला मिळाला? काय फक्त संसार करण्यासाठी मिळाला? नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुला तुझा उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर तू एक काम कर. काय काम कर? अभंगाच्या बहुता जन्मांती जन्मला बहुता जन्मांती जन्मला बहुता जन्मला
बहुता जन्मांती म्हणजे अनेक जन्माचा शेवट झाला, मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला. नाहीतर या मानव जन्मा अगोदर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरो शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर उपजले ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुम्हा आम्हाला समजण्यासाठी माऊली ज्ञानोबराय एक उदाहरण देतात. कशाचं उदाहरण देतात तर घटिका यंत्राचं उदाहरण देतात. काय असतं बरं ते घटिका यंत्र महिला मंडळी? झोपल्या का काय? तुम्ही तर अशा पाहताय माझ्याकडं जस काही मी की गुन्हा करून आले तिकून. सांगा ना, कीर्तन गावठी भाषेत चालू आहे पुन्हा. कशाला म्हणतात घटिका यंत्र? घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. त्या घड्याळामध्ये 5 काटे असतात. किती? 3 काटे असतात. एक तास काटा, एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा. हे तिन्ही काटे 12च्या आकड्यावरून निघाले. एक चक्कर पूर्ण करून पुन्हा कुठे येतात? 12वर. 12वर आल्यावर ते काटे थांबतात का? नाही. पुन्हा दुसरा चक्कर सुरू करतात. दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, असे त्यांचे राऊंड मारणे चालूच असतात. बरोबर. मग त्या घड्याळातल्या काटांचे राऊंड थांबतील कधी? जेव्हा त्या घड्याळातले शेल संपतील तेव्हा त्या काट्यांना विश्रांती मिळेल. अगदी त्याप्रमाणे त्या घड्याळातल्या काट्यांप्रमाणे या जीवाचा प्रवास असतो. पहिल्या जन्माचा प्रवास झाला की दुसरा जन्म, दुसऱ्या जन्माचा प्रवास करायचा, मग तिसरा जन्म, तिसरा झाला की चौथा, चौथा झाला की 5वा. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. म्हणून तुकोबराय माणसाला उपदेश करतात की बाबा रे, संसारात डोकं घालू नको. हा संसार काही कामाचा नाही. गाढवासारख्या संसाराचे ओझे वाहण्यात, बायका पोरांचे ओझे वाहण्यात काही अर्थ नाही. तू तुझा काहीतरी स्वार्थ पहा बाबा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. करे आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करे आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करे आता बाबा 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 स्वहिताचा स्वार्थ. काकुळतीला येऊन विनवणी करून एक शब्द वापरलाय बघा. कोणता शब्द तर बापा शब्द. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. हा बापा शब्द आपणही वापरतो महिला मंडळी. कधी समजा एखाद्या घरात एखादा लहान मुलगा तासन तास मोबाईल बघत असेल, घरातली वडीलधारी व्यक्ती काय म्हणतात, अरे ऐक ना बाप्पा, नको पाहू ना फोन, जाईन ना आताचाच चष्मा लागून, म्हणतात का नाही आजी असं. म्हणजे एखादी व्यक्ती 10 वेळेस सांगूनही एखादी गोष्ट ऐकत नाही, तेव्हा आपण बापा शब्द वापरतो. मग तुकोबराय म्हणतात करी आता बापा
मी ओरडून ओरडून सांगतोय तरी तुम्ही तुमच्या हिताचा विचार का करत नसतील? तुम्हाला कशाचा अहंकार आहे? कोण दमायसा आहे याची पोटी, येईल शेवटी कोण कामा. काही लोकांना अहंकार असतो बर का, पदाचा, पैशाचा, प्रतिष्ठेचा, ज्ञानाचाही काही लोकांना अहंकार असतो. समजा आपण जर कीर्तनात म्हटलं ना की आता आपण वर हात करून सोबत टाळी वाजवून नामचिंतन करू, सर्वसामान्य माणसं ताट वरती हात करतात. पण ज्यांना अहंकार आहे ते काही वरती हात करत नाही. असंच एका ठिकाणी मी कीर्तनात सहज म्हटलं, आजी आता आपण वर हात करू आणि सोबत टाळी वाजवून नामचिंतन करू. सर्वसामान्य माणसांनी ताट वरती हात केले महिला मंडळी, पण एक जण असा माझ्या समोरच बसलेला, जागीच, मोठ्या डेरीचा, चष्मा लावलेला, शर्टाची शर्टिंग केलेला, तो काही वर हात करेना. म्हणलं साहेब करा ना वरती हात, वाजवा टाळी, करा नामचिंतन. तो साहेब मला म्हणाला, मी गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे, मला महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे, असे वर हात करा आणि टाळी वाजवा हे काही माझ्या सारख्याला साहेबाला शोभत नाही. वा वा वा, असंच हे काही माझ्या सारख्याला शोभत. पुन्हा एकदा साहेब म्हणाले की मी काही वरती हात करत नाही. साहेबांनी असाच होकार दिला, मी काही वरती हात करत नाही. म्हणलं ठीक आहे साहेब, नको करू वरती हात. कारण कसं आहे महिला मंडळी, गाढवा पुढं वाचली गीता आणि रात्रीचं गोंधळ बरा होता. काही उपयोग होता का साहेबाला वर हात करा, वर हात करा म्हणून? रात्री कीर्तन झाल्यानंतर त्याच गावात आमचा मुक्काम झाला. सकाळी जेव्हा आम्ही आमच्या गावी निघालो तेव्हा रस्त्यातच डोक्यावर डबा घेऊन ठुमकत ठुमकत चालताना रात्री कीर्तनात टाळी न वाजवणारे साहेब आम्हाला दिसले. म्हणलं साहेब कुठं निघाले एवढे सकाळीच डोक्यावर डबा घेऊन? साहेब म्हणाले की ताई हा दळणाचा डबा गिरणीत घेऊन चाललो, आमच्या मॅडमला ब्युटी पार्लरला जायचंय, त्यांना वेळ नाही म्हणून मीच घेऊन चाललो. आता बघा, त्या साहेबाचा पैसा त्याचं साधं दळण गिरणीत नेऊ शकत नाही, तो पैसा त्याला शेवटी सोडवायला काम येणार आहे का? अरे काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. काळ जेव्हा आपल्याला खाण्यासाठी आपल्या खूप जवळ आलेला असेल तेव्हा त्या काळाच्या तावडीतून आपल्याला जन्मदाते मायबाप सोडू शकत नाही, नातेवाईक सोडवू शकत नाही. देशाचा राजा जरी आपला मित्र असला तो देखील काळाच्या तावडीतून आपल्याला सोडवू शकत नाही. काळाच्या तावडीतून आपल्याला कोण सोडवू शकतं? तू कमन तुला फोन देन कोणी, तू कमन तुला फोन देन कोणी, तू कमन तुला सोडावी कोणी, तू कमन तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. त्या काळाच्या तावडीतून आपल्याला भगवंत शिवाय कोणी सोडवू शकत नाही. म्हणून तुकोबराय उपदेश करतात की बाबा रे, संसाराचा रस्ता काट्याकुपट्टीचा आहे, संसाराचा रस्ता वाकडे तिकडे वळणच आहे.
म्हणून तू संसाराच्या मार्गाला लागू नको. कारण या संसाराच्या काट्याकुपटीच्या मार्गाला जर तुम्ही लागले आणि सुखाची अपेक्षा जर तुम्ही केली, तुम्हाला सुख मिळणार नाही, तुम्हाला फक्त दुःख मिळणार आहे. म्हणून तुम्हाला जर सुख हवा असेल तर तुकोबारायांनी आपल्याला नीट मार्गाला लागायला सांगितलं. मग नीट मार्ग कोणता आहे? अभंगाच्या साडी कुडी कल्पनेची वाट, साडी कुडी कल्पनेची वाट, साडी कुडी कल्पनेची वाट, साडी कुडी कल्पनेची वाट, साडी सांभाळून सांभाळून. हॅलो 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 हॅलो. बरं, आपण एकदा ना घंटाभर तिकडं पाहू आणि मग कीर्तन करू. पाहायचं का तिकडं? इकडं लक्ष द्या. तुकोबाराय तिसऱ्या चरणात म्हणतात, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. तुकोबाराय सांगतात की संसाराचा मार्ग कसा आहे. तरुण मंडळी गप्पा घरी गेल्यानंतर मारा, आता कीर्तनात लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात पंढरीचा मार्ग कसा आहे, मार्ग आहे नीट पंढरीचा. आता काही श्रोते मंडळी म्हणतील, आम्ही जेव्हा वारीला गेलो होतो तेव्हा तर पंढरपूरचा रस्ता अजिबात सरळ नव्हता, तर कसा होता, वाकडं तिकडं होता. मग तुकोबाराय कसं काय म्हणतात मार्ग आहे नीट पंढरीचा? तुकोबाराय खोटं बोलतात का? नाही. तर या ठिकाणी हा जो नीट शब्द आहे हा पथदर्शक वाचक शब्द नसून भक्तिदर्शक वाचक शब्द आहे. पंढरीचा मार्ग नीट आहे म्हणजे भक्तीचा मार्ग नीट आहे. भक्तीचा मार्ग सरळ आहे, सोपा आहे, सुलभ आहे. म्हणून तुम्ही संसाराच्या काट्याकुपाटीच्या दुःखाच्या मार्गाला न लागता भक्तीच्या साध्या सरळ सोप्या मार्गाला लागा. आता हा जर विचार केला महिला मंडळी की संसाराच्या मार्गाला लागू नका, भक्तीच्या मार्गाला लागा, किंवा महाराजांनी प्रमाण दिलं होतं, पलकट तो संसार येथे सार भगवंत. तुकोबारायांचा हा जर विचार डोक्यात घेतला की संसार काही कामाचा नाही, आणि मग तुकोबारायांचा हा विचार डोक्यात घेऊन अन्वेची सगळी मंडळी उद्यापासून साधू झाली तर चालन का? पुरुष मंडळी चालणार आहे का? नाही. संसारही गरजेचा आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम,
जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, किंवा संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संतांनी हा विचार आपल्या डोक्यात घालण्यासाठी, कोणता, की संसार करता करता परमार्थ करा, हा विचार आपल्या डोक्यात घालण्यासाठी संतांनी किती प्रयत्न केले महिला मंडळी. संतांनी हजारो अभंग लिहून ठेवले, संतांनी भारुडांची रचना केली, संतांनी आंधळे मुके बहिर लिहून ठेवले, संतांनी पिंगळा लिहून ठेवला. काय सांगतो पिंगळा? पिंगळाही हाच विचार आपल्या बुद्धीत घालतो, कोणता, लक्ष देऊन ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा बाई हो, तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घे, तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घे. मानव देह आला जन्माला संसार केला काय, मानव देह आला जन्माला संसार केला काय. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. घरंदार तुम्ही मनशान घरंदार, हे इथंच राहत सार. तुम्ही मनशान घरंदार, हे इथंच राहत सार. माणूस मेल्यावर याचं गाव बाहेर घर, माणूस मेल्यावर याचं गाव बाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी. समान पोर तुम्ही मनशान सुनान पोर, हे तुमच्या मागचे चोर. तुम्ही मनशान सुनान पोर, हे तुमच्या मागचे चोर. माणूस मेल्यावर कापर फोडतील खांद्यावर, माणूस मेल्यावर कापर फोडतील खांद्यावर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी.
महिला मंडळी, पिंगळ्याचं सांगणं कळालं का? पण काय सांगतो पिंगळा? संसारात डोकं घालू नका, घालना पण तात्पुरतं, लिमिटमध्ये संसार करा. संसार करता करता परमार्थ करा. हा विचार आपल्या बुद्धीत स्थिर करण्यासाठी संतांनी किती प्रयत्न केले. संत आपल्याला उपदेश करतात की बाबा रे, संसारात तू जास्त डोकं घालू नको, संसार करता करता परमार्थ कर. भगवंताच्या नामाचं नामचिंतन कर. भगवंताच्या नामाचं नामचिंतन केलं तरच आपल्या या मानव जन्माचं सार्थक होणार आहे, तरच आपण उद्धाराला जाणार आहे. नाहीतर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. संत आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. करता बरोबरी दुरावते दूरी, करता बरोबरी दुरावते दूरी. संत म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. संतांनी आपल्याला नामचिंतन करायचं सांगितलं ना महिला मंडळी. मग आता आपण ताट वरती हात करून सोबत टाळी वाजवून भगवंताचं नामचिंतन करू. करा सर्वांनी वरती हात. बरं माय मी पण करते. ताट वरती हात करा, मंडपाला लागले पाहिजे चांगले. लाजू नका, धर्ममंडपात लाजायचं काम नाही. करा ताट वरती हात. विठोबा रखुमा, टाळी टाळी. करा आता हात खाली. एकीचाही हात वरती नाही. असं जाऊ द्या, आपलं भजन पण लांब लचक चाललं. बसून घ्या मावशी खाली.
तुकोबराय म्हणतात की संसारात जास्त डोकं घालू नका, कारण हा संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात आपल्याला सुख मिळू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर सुख हवं असेल ना, आता संसार दुःखाचा आहे, संसाराचं मूळच दुःख रूप आहे, तरी संसार सोडून पळता येतं का बरं पुरुष मंडळी? सगळं संसार सोडून पळता येतं का? नाही, संसारही करावा, पण या दुःखरूप संसारामध्ये जर परिपूर्ण सुख लागत असेल, कुठं जायचं सांगितलं? सर्व पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी. भगवंताचं ते मनमोहक स्वरूप पाहिल्यानंतर जीवाला परम सुख मिळतं. या संसारात आपल्याला सुख मिळूच शकत नाही. मी अगोदरच सांगितलं, संसारामध्ये आज जी व्यक्ती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते, उद्या तीच व्यक्ती आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. या संसारात आपल्याला सुख मिळू शकत नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारात नुसती तळमळे. म्हणून जर तुम्हाला शांतता, परिपूर्ण सुख हवा असेल, तर त्या चंद्रभागा नदीच्या काठावर आनंदच नाही, परिपूर्ण आनंदाची खान आहे, खान अभंगाच्या शेवटच्या विठेवरे नेट आनंदाचा विठेवरे नेट आनंदाचा
माझी झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी आणि माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुमच्या या पावन आणि पवित्र अन्वा नगरीमध्ये समापन्न होत असणाऱ्या या देवदुर्लभ भक्ती महोत्सवात दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प सर्वांच्या सहकार्यातून माझ्या वाट्याला आलं. कीर्तन सेवेला साथ संगत करणारी गुणवान मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, चोपदार, विनेकरी, गावातील भजनी मंडळी, पेटी मास्तर, कीर्तनाला आवर्जून हजर असणारे, मला गुरुस्थानी असणारे अजबरावजी महाराज, अजून गणेशजी महाराज यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि एकदम मनासारखं साऊंड सिस्टीम लावणारे साऊंड सिस्टीमवाले दादांचे सुद्धा मनापासून आभार. आणि माझी जर तुम्हाला कधी आठवण आलीच, या कीर्तनाची जर तुम्हाला कधी आठवण आलीच, तर तुमच्या गावचे भूमिपुत्र प्रसाद जित्ते या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आपलं कीर्तन पुन्हा बघू शकता. जर आठवण झाली तर नक्कीच बघा. जर आता आपलं पूर्ण कीर्तन रेकॉर्ड झालेलं आहे, तुम्ही हे कीर्तन पुन्हा पाहू शकता. आणि हे कीर्तन आपलं आता पूर्ण महाराष्ट्रात फेमस होणार आहे. म्हणून जर काही चुकलं उकलं असेल तर लहान म्हणून क्षमा करा. सर्वांचे आभार मानते आणि वाणीला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय.